म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे फक्त 2 खासदार निवडून आले आणि ते आले अशोक चव्हाण साहेबांच्या मुळे। ते अशोक चव्हाण साहेब आज आमच्या बरोबर आल्यानंतर इथे कुणाचे खासदार निवडून येतील? भाजपचे येणार, शिवसेनेचे येणार। त्याला काही ज्योतिषाची भविष्य काही गरज नाही आणि याला तर्क म्हणून मी सांगितलं मी काही भविष्य परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की मला तर वाटतं ही महाविकास आघाडी काही करण्याची शिल्लक मला बिघडवी असं वाटतं। आता तुम्ही बघताय राहुल गांधीजींनी भारत जोडो यात्रा सगळीकडे देशभर सुरू केली। ज्या ज्या राज्यात ते गेले दुसऱ्या दिवशी त्या राज्यातले नेते भाजपमध्ये। 22 जानेवारीला अयोध्या या ठिकाणी राम मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। त्यावेळी देशभरामध्ये जो माहोल होता, जो उत्साह होता, जे वातावरण होतं, जे दिवाळीसारखं वातावरण होतं, देशभरामध्ये लोकांनी तो सोहळा उत्सवाच्या स्वरूपात मानला। घराघरामध्ये आकाश दिवे लावले, पंत्या लावल्या, गोडधोड केलं, सर्व मंदिरांमध्ये प्रसाद वाटप केला, सगळ्या देशानं हा उत्सव साजरा केला। याच पद्धतीनं येणाऱ्या 4 जूनला देशामध्ये दिवाळी साजरी झाली पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टीने जो नारा दिलेला आहे आपकी बार 400 पार सरकार, तो पूर्ण करण्यासाठी आपल्याला 400 मध्ये कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेतील दोन्ही खासदार निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून काल उमेदवारी जाहीर झालेली आहे। आज उमेदवारी जाहीर झाल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित असणारे विद्यमान सन्माननीय खासदार संजय दादा मंडलिक, उपस्थित असणारे माजी आमदार अमल माडिक, शाहू उद्योग समूहाचे प्रमुख राज्यसभापती श्री गाडगे, उपस्थित असणारे प्रदेश पदाधिकारी महेशजी जाधव, आमचे तिन्ही अध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे, राहुल देसाई, उपस्थित असणारे राहुल चिकोडे, सत्यजित राणा कदम, नाथाजी पाटील, संग्रामसिंह कुटेकर, अशोकराव देसाई आणि सर्व मान्यवर आलेले शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टीचे उपस्थित असणारे सर्व प्रमुख पदाधिकारी, पत्रकार, छायाचित्रकार बंधू, संजय दादा तुम्ही खूप भाग्यवान आहात। कारण आज जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे यापूर्वी 50 वर्ष नव्हती, पुढे 50 वर्ष असणार। अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला या महायुतीची उमेदवारी मिळालेली आहे। भाग्यवान आहात। देशामध्ये भारतीय जनता पार्टी पक्ष अतिशय मोठ्या स्तरावर पोहोचलेला आहे। भारताची उंची जागतिक पातळीवर उंचीवर गेलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये देशाच्या नागरिकांनी ठरवलेलं आहे की मोदीजींना दुसऱ्यांदा पंतप्रधान बनायचे। आणि राज्यामध्ये अनेक घडामोडी झाल्या, त्यामध्ये आज महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेब आमचे नेते आहेत, त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे साहेब सन्माननीय मुख्यमंत्री आहेत आणि अजितदादा दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून या राज्यामध्ये अभूतपूर्व सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली। अभूतपूर्व मी भाग्यवान एवढ्यासाठी म्हणतो की अशी परिस्थिती परत कधी येणार नाही। आता आम्ही विचार करत होतो की लवकर उमेदवारी जाहीर व्हावी, कारण नुसती उमेदवारी जाहीर झाली म्हणजे तो खासदार झाला अशी परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये देशामध्ये निर्माण झाली। मला काही चिंता करण्याची गरज नाही। महेश रावनी आपली भूमिका मांडलेली, त्यांनी आपल्या काही मनातल्या काही गोष्टी मांडलेल्या, परंतु ज्या पद्धतीनं तुम्ही किंवा तुमचे शिवसैनिक काम करणार आहेत त्याच्या पुढे 2 पावलं भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळे तुम्ही निवडून येणं हे तुमच्यापेक्षा जास्त आज भारतीय जनता पार्टीची आमची गरज आहे, कारण आम्हाला प्रधानमंत्री मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनायचे आणि त्यासाठी आमचं सगळं सैन्य सज्ज आहे। महेश रावने उल्लेख केला, गेले 2-3 वर्ष आम्ही या निवडणुकीची तयारी करतो। 10,000हून अधिक पदाधिकारी आमचे आहेत
आणि 2019 पेक्षा जास्ती चांगली परिस्थिती आज भारतीय जनता पार्टीची कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यामध्ये आहे. तुम्ही बघा आज काँग्रेसची अवस्था काय. तुम्ही भाग्यवान मी का म्हणतो, मी काल विचार करत होतो तुमची कुंडली आता तपासायला पाहिजे. कोणत्या नक्षत्रावर तुमचा जन्म झाला, काय काय पूजा घालताय का, आणि कोणी पूजा काय सुचवले काय विचारला पाहिजे. कारण बंधूंनो विचार करा, अजून सुद्धा काँग्रेसचं कशात काय पैपूस नाही. काल परवा दिवशी उद्धवजींनी 2 उमेदवार जाहीर करून टाकले आणि आम्ही टीव्हीवर बघत बसलोय. बाळासाहेब थोरात असं करून असं व्हायला नाही पाहिजे. महाविकास आघाडीत बिघाडी व्हायला लागले. वडविट्टीवार साहेब त्यांची मुलाखत बघितली, ते रडा लागल्या, सगळे रडा लागल्यात. असं व्हायला नाही पाहिजे. महाविकास आघाडी आहे का बिघाडी आहे हे काही समजायला तयार नाही. अजून सुद्धा उमेदवारी निश्चित नाही. इकडे सांगलीचा एक उमेदवार शिवसेनेने जाहीर केला. काँग्रेसचे सगळे नेते मंडळी दिल्लीला गेले आणि त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेबांना भेटले की बदल झाला पाहिजे. तसंच तिकडं कीर्तिकरांचं तिकडं सुरू झालं की खिचडी चोराला आम्ही मदत करणार नाही असे काँग्रेसचे नेते तिथून म्हणताय. म्हणजे अजून कशाला काही नाही. आणि मी नेहमी सांगत आलो की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची एक ही जागा येणार नाही. आमचे इथले नेते म्हणतात धनंजय माडिक भविष्य बघायला लागलेत काय. मी भविष्य बघणार नाही, ते सगळी कला त्यांच्याकडे आहे, ती जादू त्यांच्याकडे आहे. मी वस्तुस्थिती सांगितली. काय सांगितली की 2014-19 मध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे फक्त 2 खासदार निवडून आले आणि ते आले अशोक चव्हाण साहेबांच्या मुळे. ते अशोक चव्हाण साहेब आज आमच्या बरोबर आल्यानंतर तिथे कुणाचे खासदार निवडून येतील? भाजपचे येणार, शिवसेनेचे येणार. याला काही ज्योतिषाची भविष्य काही गरज नाही. आणि याला तर्क म्हणून मी सांगितलं, मी काही ज्योतिष भविष्य काय बघत नाही. परंतु परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की मला तर वाटतं ही महाविकास आघाडी राहील का नाही शिल्लक, मला आता ते म्हणजे बिघाडी होईल असं वाटायला लागतं. आणि आता तुम्ही बघताय राहुल गांधीजींनी भारत जोडो यात्रा सगळीकडे देशभर सुरू केली. ज्या राज्यात ते गेले दुसऱ्या दिवशी त्या राज्यातले नेते भाजपमध्ये जिथे गेले. परवा राजस्थानला गेले, तिथले ते 5-25 आमदार माझे खासदार सगळे भाजपमध्ये आहे. म्हणजे आज अभूतपूर्व परिस्थिती भारतीय जनता पार्टीला निर्माण झालेली आहे. मी फार वेळ न घेता इथं सगळे प्रमुख पदाधिकारी तुम्ही उपस्थित आहात. खासदार साहेब, आम्ही ऑलरेडी आमचं सगळं नियोजन झालेलं आहे. कोल्हापूर शहरामध्ये कुठे मेळावे घ्यायचे, कुठे रॅली काढायच्या, ग्रामीण भागाचं नियोजन आता आमचे राहुल देसाई सगळी मंडळी ते करायला लागलेले आहेत. तुम्ही ज्या पद्धतीनं दौरे आखणार आहात, तुमचंही आमची एक समन्वय समिती नेमली गेली पाहिजे. राष्ट्रवादी तुमचे आमची समन्वय समिती नेमून आपले दौरे किंवा आपलं जे प्रचाराचं नियोजन आहे ते एकत्रितरित्या झालं पाहिजे. आणि आम्ही तर ठरवलंय की भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता एकही गाव शिल्लक सोडणार नाही, एकही मतदाराला भेटायला सोडणार नाही. ही जबाबदारी तुमची आहे. बंधूंनो, आपण या निवडणुकीमध्ये मोठ्या भावाची जबाबदारी आपल्याकडे आहे, भाजपकडे मोठ्या भावाची. त्यामुळे या निवडणुकीमध्ये आज महेशराव बोलले ते बोलले, इथून पुढे कसलंही कुणी किंतु परंतु कुणाच्याही तोंडातून चुकून सुद्धा त्यांनी सांगितलं येता कामा नये. आपण मोठ्या भावाची जबाबदारी यात घ्यायची आहे. उद्याच प्रचाराचं नियोजन करत असताना मला निरोपच आला नाही, मला माहितच नव्हतं, हे काही चालणार नाही. संजय दादांचा निरोप ठरला की हा दौरा येणार आहे, आपण पुढे व्हायचं. त्या गावातले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते आपण गोळा करायचे. असं म्हणू नका शिवसेनेचा नेता मला बोलवायला झाला नाही, मला माहितीच नव्हतं. त्यांची जबाबदारी कमी आहे, आपली जबाबदारी जास्त आहे. हे सगळे मेळावे, सगळं नियोजन आणि कोऑर्डिनेशन कमिटी तुम्हाला आपापल्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या विभागामध्ये आपल्या झडपीमध्ये काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने काही 4 लोक जोडता आले पाहिजेत, याचं कोऑर्डिनेशन तुम्ही आमच्या जिल्हा कार्यालयाकडे करा. राहुल चिकोडे साहेब आहेत, आम्ही चंद्रकांत दादांना विचारून, कारण दादा आमचे नेते आहेत, आमची कोऑर्डिनेशन कमिटी ठरवतो, तुमची कोऑर्डिनेशन, आणि एकत्रितरित्या या प्रचाराचं नियोजन करू. एक गाव, एक वाडी, एक वस्ती शिल्लक राहता कामा नये. प्रधानमंत्री मोदींचं जे 10 वर्षाचं काम आहे ती श्वेत पत्रिका घेऊन आपल्याला एक मतदारापर्यंत पोहोचायचं आहे. त्यांना जाऊन आपली भूमिका पटवून सांगायची. आणि काही अडचण नाही, काही चिंता करायची गरज नाही. देशातल्या नागरिकांनी ठरवलेलं आहे की मोदीजीच 3ऱ्यांदा पंतप्रधान झाले पाहिजे.